जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला फक्त 1 रुपयामध्ये प्लॉट मिळणार, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियामध्ये काही ठिकाणी खरोखर 1 रुपयामध्ये जमीन दिली गेलीये, पण त्यामागे एक खूप मोठं ट्विस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंडियामध्ये खरोखर 1 रुपयात तुम्हाला जमीन मिळते का? साधारणपणे इंडियामध्ये जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर लाखो रुपये लागतात, पण सरकारने काही स्टेटमध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त 1 रुपयामध्ये जमीन देण्याची स्कीम काढली होती. पण ही जमीन फ्री इन्व्हेस्टमेंटसाठी नव्हती, तर त्यामागे एक वेगळीच योजना होती. तर झालं असं होतं की काही गावांमध्ये लोकसंख्या खूपच जास्त कमी झाली होती आणि लोक शहराकडे शिफ्ट होत होते आणि यामुळे संपूर्ण गाव ओसाड पडू लागलं. म्हणून काही लोकल ऑथॉरिटीजने एक स्कीम काढली की जर इथे कोणी राहायला तयार असेल, घर बांधेल आणि गाव डेव्हलप करेल, तर त्याला जमीन सिम्बॉलिक प्राइस म्हणजेच 1 रुपयामध्ये दिली जाईल. आणि या संपूर्ण स्कीम मागे एकच पर्पज होता की त्या गावामध्ये पॉप्युलेशन आणि डेव्हलपमेंट वाढवणं. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, ही जमीन घेतल्यानंतर तुम्हाला काही कंडिशन्स फॉलो कराव्या लागतील. जसं की काही वर्षात घर बांधणं कंपल्सरी आहे, तुम्हाला त्या जागी राहावं लागेल आणि काही केसेस मध्ये तर तुम्हाला जॉब आणि बिझनेस सुद्धा सुरू करावा लागेल. म्हणजेच हे इन्व्हेस्टमेंट साठी नसतं, तर गाव डेव्हलपमेंट साठी असतं. म्हणून जर तुम्ही टेक्निकली पाहिलं तर इंडियामध्ये खरंच 1 रुपयामध्ये तुम्हाला प्लॉट मिळू शकतो, पण तो स्कीम आणि कंडिशन सोबत असतो. नाहीतर नॉर्मल रिअल इस्टेट मार्केटमध्ये 1 रुपयामध्ये प्लॉट मिळणं जवळपास इम्पॉसिबल आहे. पण प्रश्न असा की सध्या भारतामध्ये असा कोणता एरिया आहे जिथे जमीन सगळ्यात जास्त स्वस्त आहे, पण भविष्यात ती करोडोंमध्ये कन्वर्ट होऊ शकते? तुम्हाला सुद्धा असाच प्रश्न पडला असेल तर पार्ट 2 साठी आम्हाला कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.